फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल। फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत ख्रिश्चन स्त्रियांविषयक विवाह व घटस्फोटाचे कायदे। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट आणि शेअर करा, सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर पाहूया ख्रिश्चन स्त्रियांविषयक विवाह व घटस्फोटाचे कायदे। पती पत्नींपैकी कोणीही ख्रिश्चन असल्यास या कायद्याखाली विवाह करता येतो। चर्च व धर्मगुरूद्वारा विवाह होतो। यामधील वेगळी अट घटस्फोटाबाबत आहे। पत्नीने विवाहानंतर व्यभिचाराचे कृत्य केले या एकाच कारणाकरिता पतीला घटस्फोटाची मागणी करता येते। पतीने व्यभिचार केला या एकाच कारणासाठी पत्नी घटस्फोट मागू शकत नाही। नंबर 1, कायद्याने विवाह करता येत नाही अशा स्त्री बरोबर व्यभिचार करणे। नंबर 2, बहुपत्नीत्व। नंबर 3, क्रूरता। नंबर 4, बलात्कार व अनैसर्गिक लैंगिक कृत्य। नंबर 5, अर्जदाराचा 2 वर्षापेक्षा अधिक काळ त्याग। नंबर 6, धर्मांतर। पत्नीची संपत्ती विभक्त झाल्यानंतर पत्नीने कमावलेली मालमत्ता पूर्णपणे तिच्याच ताब्यात राहते। कायदेशीर विभक्तपणाने विवाह रद्द होत नाही। दोघांचीही एकमेकांच्या मालमत्तेवर अधिकार व बंधने राहतात। सो फ्रेंड्स, थँक यू।